महाशिवरात्री भाविकांची गर्दी. रणजितसिंह शिंदेंनी घेतले सपत्नीक दर्शन. आज महाशिवरात्रीनिमित्त माढा तालुक्यातील भेंडचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या श्री महादेव मंदिरात शंभू महादेवाचे दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सपत्नीक दर्शन घेत अभिषेक केला. तर या प्रसंगी संत जनाबाई सावतामाळी मंदिराच्या नूतनीकरणाचं उद्घाटन स्वप्रणिता शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे, श्रीपती परबत, कैलास तोडकरी, संतोष पाटील, रघुनाथ दळवी, डॉक्टर संतोष दळवी, नवनाथ घोगे, सुनील घोगे, वैजनाथ भोगे, ज्योतिराम मोरे, माऊली दळवी, संतोष पाटील, भाऊसाहेब, नामदेव घोगे, सुहास दळवी, मच्छिंद्र दळवी, नागनाथ यादव, बिभीषण परीट, बिभीषण सावंत, लक्ष्मण मते यांच्यासह ग्रामस्थ, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यांच्यासह पंच कमिटीतील सदस्य उपस्थित होते. तर या मंदिरात श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मोडणीमच्या श्री शिरालिंगेश्वर मंदिरात सकाळी महापूजा व शिवलीलामृतचं वाचन संपन्न झालं. याही मंदिरात रणजितसिंह शिंदे यांनी सपत्नीक भेट देत दर्शन घेतलं. सकाळी फुलं आणि बेलपत्रांनी शिवलिंग सजवण्यात आलं होतं. सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. यावेळी सुमारे 2 क्विंटल साबुदाणा खिचडी व चहा भाविकांना दर्शनानंतर महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आला. रणजितसिंह शिंदे व स्वप्रणिता शिंदे यांचे मंदिर सदस्यांच्या हस्ते सत्कार करत स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी माजी सरपंच सत्यनारायण गिड्डे, किरण तोडकरी, जयवंत समुद्रसह कैलास तोडकरी, शंभू मोरे, संतोष पाटीलसह भाविक भक्त उपस्थित होते. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा.